मुझे देख मुझे। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला त्यामध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो, जसं की आपला बीट मार्क आणि शेक इफेक्ट बीट, जसं की आपले फोटो वगैरे सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपलाच प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो, जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट लास्ट पासून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं, सेकंड बीटला यायचं, दोन पार्टमध्ये कट करायचं, आणि आपला फर्स्टला यायचं, सेकंड बीटला यायचं, दोन पार्टमध्ये कट करायचं। जसं मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्या सिस्टममध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकरात फोटो वगैरे कट करून घेतो, तो पण आपला व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 9.19 भेटला आहे मित्रांनो। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। इथे इमोजी पेज दिला मित्रांनो, ह्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल मित्रांनो। जे का खालचं लोगोचा व्हिडिओ आपला लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। मग आपलं वर डिलीटच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर सॉन्ग वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे काय हे फोटो वगैरे ॲड केलं मित्रांनो, सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जसं की आपला जे का लहान फोटो आहे, लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथंच काही लक्ष देऊन वगैरे ऐकायचं तरच तुम्हाला समजून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला 0 पासून ते पूर्ण अशा प्रकारे स्क्रॉल करायचे। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथं 9.19 बीट्स जे अलीकडे लहान फोटोज आहेत मित्रांनो, सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्ट पेस्ट करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या सेकंड फोटोला जायचं, मग आपलं फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथे एक मिररचा इफेक्ट दिला आहे, त्याला डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं, जसं की आपल्या लेफ्टकडून राईटला आलेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। या फोटोला मिरर ऑन नाही करायचं मित्रांनो। मग आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। या फोटोला मिरर ऑन करून घ्यायचं। जसं मी एक फोटोला मिरर ऑन करायचं, एक फोटोला मिरर ऑन नाही करायचं, त्या सिस्टममध्ये हा एक इफेक्ट वगैरे पेस्ट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर हा एक इफेक्ट पेस्ट करूनच घेतो। तर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट नंबरची जे सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 9.19 जगा पुढची बीटचे फोटो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जगा 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा डबल बीटची जगा पुढची सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं
करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट 4 नंबरची जागा फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट डबल बीटची जागा 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जागा डबल बीटची जागा फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जागा फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट लास्टची जागा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट लास्टची जागा फोटो आहे मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट डबल बीटची जागा पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या 13.02च्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट बल्बीटची जागा 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जागा राईट साईडकडून 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट जे लास्ट जे उरलेली फोटो मित्रांनो जसं की आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. कॉपी फिट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वरील जगा 3 लेअर दिसतील मित्रांनो. 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगा बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो. जे का लास्टची उरलेली फोटो मित्रांनो जसं की आपल्या सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.